नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धवल कांतीलाल रंगारकर इव्हॉल्व करिअर अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, लक्षात घ्या, आज काय करणार आहोत आपण। तर आज सराव प्रश्नसंच घेणार आहोत। कशावरती? मराठी या विषयाचा। काय करू आपण? मराठी इंग्लिश अल्टरनेटिव्ह डेला देत चालू। बरोबर, अल्टरनेटिव्ह डेजला मिळालं म्हणजे एक दिवस तुम्हाला इंग्लिशची टेस्ट मिळेल, है ना, सरळ सेवेसाठी असेल ती, आणि एक दिवस तुम्हाला काय होईल, मराठीची टेस्ट मिळेल। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जो व्होकॅब आहे तुम्हाला कंटिन्युअसली मिळेल इंग्लिश मॉर्निंगला, किंवा मग 3 दिवस तुम्हाला इंग्लिश मिळेल, 3 दिवस मराठी मिळेल। चालतंय? ठीक आहे, ठीक आहे। तर आज काय करणार आहोत आपली नेक्स्ट, याच्या अगोदर मी तुम्हाला धर्मदायावरती मला वाटते 4थी-5वी टेस्ट असेल, आणि प्युअरली TCS पॅटर्ननी बेस आहे, आणि व्यवस्थित कॉन्सेप्ट पाहायचे, कॉन्सेप्ट बाय कॉन्सेप्ट जायचं। मी जिथे एक्सप्लेन करतो तिथे सुद्धा व्यवस्थित काय करायचं, लक्ष देऊन चेक करायचं ते। बरोबर आहे? ठीक आहे। जर कुठे काही प्रॉब्लेम आला तर कमेंट बॉक्समध्ये काय करा ते मला तुम्ही सांगू शकता। ठीक आहे, म्हणजे काय होईल, आपण ते त्यामध्ये आणखी इम्प्रूव्हमेंट लागत असेल तर इम्प्रूव्हमेंट आपण त्याच्यामध्ये करू शकतो। ठीक आहे, विदाउट वेस्टिंग टाइम आपण आपल्या कामाकडे वळू। काय आहे पहिला क्वेश्चन आहे, नाशिवंत वर्ड दिलेला आहे, नाशिवंत शब्द आहे, आणि त्याचा आपल्याला काय करायचं आहे रे बाबा, विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे। नाशिवंत म्हणजे नाश पावणारा, नाशिवंत म्हणजे काय होते, नाश पावणारा। मग आपल्याला त्याचा काय पाहिजे रे, विरुद्धार्थी पाहिजे। नाशिवंत काय म्हणून राहिलं, नाश पावणारा, नाश पावणारा, जो काय होईल, नष्ट होतो, नष्ट होणारा, नाश पावणारा, त्याला आपण काय म्हणतो, नाशिवंत म्हणतो। मग याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द पाहिजे, है ना। नाश पावणाऱ्याचा विरुद्धार्थी शब्द कधीही नाश न पावणारा, कधीही नाश न पावणारा, कधीही न संपणारा। बरोबर आहे। मग इथे ऑप्शन दिलेले आहे तुम्हाला। पहिलं ऑप्शन आहे अविनाशी, जातिवंत, क्षणिक, दीर्घायुषी। अविनाशी, जातिवंत, क्षणिक, नंतर दीर्घायुषी। तर दीर्घायुषी, नाशवंत, दीर्घायुषी, काही संबंध येतो त्याचा? नाही। विरुद्धार्थी शब्द पाहिजे आपल्याला। नाशिवंतचा विरुद्धार्थी शब्द पाहिजे, राईट। क्षणिक नाही, याला जातिवंत नाही, मग काय, अविनाशी, है ना। नाशिवंत म्हणजे नाश पावणारा, आणि त्याच्या अपोजिट वर्ड विरुद्धार्थी शब्द काय होते, ज्याचा नाश न होतो, नष्ट न होणारा, म्हणजेच अविनाशी, है ना। नाशिवंतचा विरुद्धार्थी शब्द आहे अविनाशी। क्लिअर आहे? खूपच जवळ जवळ आहे ते शब्द एकमेकांच्या, त्याच्यामुळं लिटल बिट कन्फ्युजन होऊ शकते ज्यावेळेस। आता कसं आहे, इथे आपण टेस्ट घेतो, पण ज्यावेळी तुम्ही एक्झाम मध्ये बसाल तर त्यावेळी एक्झामचं जे प्रेशर असते ते खूप वेगळं राहते, आणि त्या परिस्थितीमध्ये आपण काय करतो, आपल्याला 4ही ऑप्शन असे जर दिलेले असेल जवळपासचे सगळे ते सगळे, है ना, बघा इथे कन्फ्युज होते, दीर्घायुष्यामध्ये, क्षणिक मध्ये सुद्धा म्हणजे कन्फ्युज होऊ शकते। असा क्वेश्चन आहे की कन्फ्युज करणारा क्वेश्चन आहे। तर लक्षात ठेवायचं, नाशिवंताचा विरुद्धार्थी शब्द काय आहे रे भाऊ, तर अविनाशी आहे। काय आहे? अविनाशी आहे। क्लिअर आहे? पहिला क्वेश्चन क्लिअर आहे? यस, पहिला क्वेश्चन क्लिअर आहे। ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन मध्ये पहा, अनुराग शब्द दिलेला आहे। काय दिलेला आहे? अनुराग शब्द दिलेला आहे। सेकंड क्वेश्चन आहे, आणि इथे काय सांगायचं आपल्याला, फक्त त्या अनुरागचा अर्थ सांगायचा आहे। अनुरागचा आपल्याला काय सांगायचं आहे, अर्थ सांगायचा आहे। आणि त्यांनी काय केलं रे बाबा, तर सॉरी, पहिला ऑप्शन बघा, अनुज। पहिला ऑप्शन काय आहे, अनुज। दुसरा ऑप्शन काय आहे, भाऊ। तिसरा ऑप्शन काय आहे, प्रेम। आणि फोर्थ ऑप्शन काय आहे, विलोभनीय। फोर्थ ऑप्शन काय आहे, विलोभनीय, है ना। क्लिअर होत आहे? ठीक आहे, चला मग आता वन बाय वन पाहू आपण। अनुराग, अनुराग म्हणजे बेसिकली काय होते बाबा, अनुराग म्हणजे आकर्षण। अनुराग म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो, सरळ सरळ अनुराग म्हणजे काय होते, प्रेम होते। अनुराग म्हणजे काय होते, प्रेम। ऑप्शन सी इज द राईट आन्सर, है ना। माहिती सोबत काय आलेला आहे, भाऊ। भाऊ तर काही ठीक आहे ना, भावाले भावाबद्दल काही सांगायचं आहे का, बंधू वगैरे, है ना। आणि अनुज, अनुज म्हणजे काय होते रे बाबा, नंतर जन्माला आलेला, नंतर, किंवा मागाहून म्हणू आपण त्याला, है ना, मागाहून जन्माला आलेला, किंवा छोटा भाऊ म्हणू। अनुज सरळ सरळ छोटा भाऊ, छोटा भाऊ, छोटा भाऊ, किंवा त्यालाच आपण लहान भाऊ म्हणतो, त्याला अनुज म्हणतो। ठीक आहे। विलोभनीय म्हणजे आकर्षित करणारा, विलोभनीय आकर्षित करणारा, है ना। विलोभनीय म्हणजे काय असते, आकर्षित करणारा, मोहक, है ना, आकर्षित करणारं, मोहक, है ना, सुंदर, त्याला आपण काय म्हणतो, विलोभनीय म्हणतो। पण आपला आन्सर काय आहे, तर लक्षात घ्या, अनुराग शब्दाचा जो अर्थ आहे तो म्हणजे काय होते, अनुराग म्हणजे प्रेम होते। अनुराग म्हणजे काय होते, प्रेम होते। ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 3। क्वेश्चन नंबर 3 काय म्हणते रे बाबा, पक्षी। ह्याचा काय करायचं आपल्याला, समानार्थी शब्द
सांगायचं आहे. बऱ्याचदा रिपीट होणारा प्रश्न आहे हा. पक्षी हा बऱ्याचदा म्हणजे त्यांनी कितीतरी वेळा रिपीट केलाय, त्यांनाही माहिती नसल, राईट. कितीतरी वेळा तो शब्द काय झालेला आहे, रिपीट झालेला आहे. बघा पुन्हा पुन्हा आलेला शब्द आहे. आणि पक्षीला त्यांनी ऑप्शन दिलेले आहे पर, नंतर पंख, खग आणि पक्ष. चला कोणतं आहे मग, काय होते पक्षीचा समानार्थी शब्द, काय होते पक्षीचा समानार्थी शब्द काय होते रे, काय होते तर सर पक्षीचा समानार्थी शब्द यस खग. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. पक्षीचा समानार्थी शब्द काय होते, खग होते. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. क्वेश्चन 4 पहा. घना आणि राधाचा, घना आणि राधाचा शुभ विवाह झाल्यावर त्यांच्या कुटुंबियांना एकदाचे ब्लँक स्पेस, रिकामी जागा है ना, रिकामी जागा वाटले, रिकामी जागा वाटले. घना आणि राधाचा शुभ विवाह झाल्यावर त्यांच्या कुटुंबियांना एकदाचे रिकामी जागा झाली किंवा वाटले. मग ऑप्शन दिलेले आहे हायसे वाटले, हायसे वाटले. सव्यापसव्य झाल्यासारखे वाटले, हे इथे वाटले आहे हा शब्द, हा वाटले, वाटले राईट. न भूतो न भविष्य तो वाटले, राईट. सद्गती झाल्यासारखे वाटले. मग आता मला एक सांगा, सद्गती कधी प्राप्त होते रे बाबा, सद्गती कधी प्राप्त होत असते माणसाला, तो मृत्यू झाल्यानंतर, बरोबर. मृत्यू पावल्यानंतरच माणसाला सद्गती प्राप्त होते. नाही तर त्यांनी काय मृत्यू आहे का कोणाला नाही, म्हणजे काय आहे रॉंग आन्सर आहे. सव्यापसव्य झाल्यासारखे वाटले म्हणजे काय होते रे बाबा, पूर्व पश्चिम उत्तर अविस्तर म्हणजे इकडे तिकडे काय करणे, शोधल्यासारखे करणे, राईट. बरोबर. उत्तर पूर्व आहे ना, पूर्व पश्चिम असं शोधल्यासारखं करणे. नंतर न भूतो न भविष्य तो वाटले म्हणजे भविष्यातही न घडणारी घटना त्यांनी केली किंवा भूतकाळातही कधीही असं काही घडलेलं नाही असं त्यांनी काही केलं आहे का, नाही. म्हणजे हे सुद्धा काय आहे, रॉंग आहे. मग काय होणार आहे बाबा, हायसे वाटले, हायसे वाटले म्हणजे तिथं काय होईल, ऑप्शन ए इज द राईट आन्सर. घना आणि राधाचा शुभ विवाह झाल्यावर त्याच्या कुटुंबियाला एकदाचे हायसे वाटले. आता हायसे वाटणे म्हणजे काय होते रे मग, हायसे वाटणे म्हणजे काय होते, एक प्रकारचं समाधान वाटणे. हायसे वाटणे म्हणजे काय होते, एक प्रकारचं समाधान वाटणे. साहजिकच आहे, कोणत्याही आई वडिलांच्या त्यांनी त्यांच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न वगैरे झाल्यानंतर कोणत्याही आई वडिलांच्या डोळ्यात जरी अश्रू राहत असतील, अश्रू ते आनंदाश्रू असतात, राईट. पण ते आनंदाश्रू असतात आणि शिवाय त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं काय असते, समाधान उमटलेलं असते. एक प्रकारचं काय असते, समाधान उमटलेलं असते. क्लिअर आहे इथपर्यंत, इथपर्यंत क्लिअर आहे. चारही क्वेश्चन क्लिअर आहे ना तुमचे, ठीक आहे. चला नेक्स्ट पहा. क्वेश्चन 5 पाहू. पुरणपोळी, पुरणपोळी सामासिक शब्दाची फोड. सामासिक शब्द पुरणपोळी साहजिकच माहित असलं सगळ्यांना, तर ऑप्शन ए दिलेलं आहे पूर्णासाठी पोळी, पूर्णासाठी पोळी. नंतर ऑप्शन बी दिलेलं आहे पोळीतील पुरण. ऑप्शन सी दिलेलं आहे पुरण घालून तयार केलेली पोळी. आणि ऑप्शन डी दिलेलं आहे पुरण व पोळी. ऑप्शन डी दिलेलं आहे पुरण व पोळी. एकदा तरी कम्प्लीट जेव्हा तुम्ही वॉच करताना व्हिडिओ तर कम्प्लीट पाहण्याचा प्रयत्न करा. एकदा तर पाहून बसून पहा कम्प्लीट, तेव्हा समजेल ना तुम्हाला की तो जो घेतलेला पेपर आहे तर तो कुठेतरी विचारला गेलेला आहे, झालेला आहे ना. धरले उचलले क्वेश्चन आणलेले असं नाहीये, ते क्वेश्चन कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये विचारलेले आहेत. आणि हा तर सरळ सरळ मी पेपर उचललेला आहे. हा काय आहे, सरळ सरळ पेपर उचललेला आहे, ऍज इट इज, जसाच्या तसा. एक एक शब्द त्यातला काय आहे, जसाच्या तसा घेतलेला आहे. क्लिअर आहे इथपर्यंत. चला मग काय होते रे बाबा, पुरणपोळी या सामासिक शब्दाची जर फोड केली तर काय असते ना, शिकलोय आपण. हा मी मला वाटते समासचं जे काही मी एक लेक्चर टाकलेलं आहे, जवळपास 25 ते 30 क्वेश्चनचा समास घेतलेले आहे जे TCS पॅटर्न मध्ये विचारलेले आहे, राईट. आणखी आहे त्याच्यात, त्या सिरीज वरती दुसरा व्हिडिओ पण येईल लवकरच, पण त्याच्यामध्ये सुद्धा हा वर्ड आपण काय केलेला आहे, घेतलेला आहे, पाहिलेला आहे. तर लक्षात घ्या. मग पुरणपोळी म्हणजे काय होते रे बाबा, पूर्णासाठी पोळी होती का, नाही सर. पोळीतील पुरण होते का, नाही सर. पुरण व पोळी होते का, नाही सर. काय उरलेलं आहे, ऑप्शन सी उरलेलं आहे. आणि तेच काय आपलं करेक्ट आन्सर आहे, पुरण घालून तयार केलेली पोळी. पुरणपोळी म्हणजे काय होते, पुरण घालून तयार केलेली पोळी. मग आता मला एक सांगा, सामासिक शब्दाची फोड जर तुम्ही केली, मग हा समास कोणता आहे तेही मला सांगून द्या जाता जाता, है ना. मग कोणता समास आहे, पुरणपोळी हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे रे बाबा. काय झालेलं आहे त्याच्यामध्ये, पुरण घालून तयार केलेली पोळी, हा ना. म्हणजेच काय, हा मध्यम पदलोपी म्हणतो आपण याला, मध्यम पदलोपी, मध्यम
मध्यम पद लोपी, मध्यम पद लोपी, राईट. मध्यम पद लोपी समास आहे कारण याच्यातले काय झालेले आहे ना, पुरण आणि पोळी, आणि हे जे शब्द आहे घालून तयार केलेली पोळी, हे काय केलेले आहे, गाळल्या गेलेले आहेत, म्हणजेच ते घेतलेले नाही. बरोबर आहे. त्यांच्याशिवाय ते काय बनलेलं आहे बाबा, सामासिक शब्द बनलेला आहे पुरण पोळी. ऍक्च्युअल मध्ये तो कसा आहे, पुरण घालून तयार केलेली पोळी म्हणजेच काय होते, पुरणपोळी. आणि समास जर म्हटला तर कोणता होतो, मध्यम पद लोपी. कोणता, मध्यम पद लोपी. क्लिअर आहे का इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे, समजत आहे सगळ्यांना? ठीक आहे. चला नेक्स्ट 6 पाहू. क्वेश्चन 6 पाहू. पिकाची राखण करण्यासाठी घातलेला मांडव, है ना, पिकाची जी काही राखण करण्यासाठी शेतामध्ये आपण काय करतो, जो काही मांडव घातलेला असतो त्याला ऑप्शन ए काय म्हणतात, चावडी म्हणतात. ऑप्शन बी पडळ म्हणतात, तगाई म्हणतात, ती काय म्हणतात, मचाण म्हणतात. काय म्हणतात, चावडी म्हणतात, पडळ म्हणतात, तगाई म्हणतात, की काय म्हणतात, मचाण म्हणतात. काय म्हणतात, यस, हा, जो वावरात टाकत असतो सोकारी करायसाठी, है ना, त्याच्यावरती बसून आपण काय करत असतो, सोकारी करत असतो, राईट. है ना, खास करून ते रब्बी पिके वगैरे, हरभरा वगैरे, चण्याचं पीक जेव्हा घेतो आपण, गहू वगैरे टाकतो त्यावेळेस काय करत असतो आपण, मचाण बांधत असतो. हा, एक्झॅक्टली. आणि इथे आपला आन्सर काय आहे, मचाण. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. समजून राहिलं का? चला क्वेश्चन 7 पहा. ज्या समासात एकत्र येणाऱ्या दोन पदांपैकी पहिले पद काय असते, प्रधान असते. पहिले पद प्रधान असते. पहिले पद प्रधान असते व या सामासिक शब्दाचा वापर क्रिया विशेषणासारखा केलेला असतो. हा जो सामासिक शब्द असतो याचा वापर कशा प्रकारे केला जातो, क्रिया विशेषणाप्रमाणे केला जातो, है ना, तेव्हा तो समास असतो. म्हणजे त्यांना विचारायचं की तो समास कोणता असतो की ज्याच्यामध्ये पहिलं पद काय आहे, महत्वाचं आहे, आणि त्यातील शब्दांचा जो वापर आहे, सामासिक शब्दाचा वापर आहे, तो क्रिया विशेषणासारखा केलेला असतो. तर अशा वेळेस हा समास कोणता आहे म्हणते. मग पहिला ऑप्शन दिलेला आहे द्वंद्व, अव्ययीभाव, बहुव्रीही आणि तत्पुरुष. मग यासाठी काय पाहिजे रे मला, तर यासाठी सर मला प्रत्येक जे काही समास आहे तो समास मला क्लिअर असायला पाहिजे. म्हणजे मला कोणत्याही समासामध्ये प्रॉब्लेम असायला नको. जर मला हे समास सगळे समास मला माहित असतील, व्याख्येसहित माहित असतील, तेव्हा कुठं माझं बरोबर आहे. व्याख्या ही सरळ सेवेमध्ये विचारली जाते. व्याख्या ही विचारलेली आहे, जाते कशाला विचारलेली आहे. व्याख्या ही पोलीस भरतीसाठी मस्ट आहे. पोलीस भरतीचे विद्यार्थी आता कसं आहे सर, हे तर सरळ TCS IBPS पॅटर्न आहे. मग पोलीस भरतीवाल्यांनी काय करायचं, पाहायचं की नाही पाहायचं, पाहिणं बाबा, हे बघ ना, हे विचारते ना समास. पोलीस भरतीला पण टॉपिक आहे, रिवाइज होऊन राहिला ना, न पाहायला काय आहे ना, पाहू शकता. तर लक्षात घ्या, ज्या समासात एकत्र येणाऱ्या दोन पदांपैकी पहिले पद प्रधान असते व या सामासिक शब्दाचा वापर क्रिया विशेषणासारखा केलेला असतो, तेव्हा तो समास कोणता होतो रे बाबा. तर लक्षात घ्या, तो समास द्वंद्व असतो का नाही, तो समास बहुव्रीही असतो का नाही, तो तत्पुरुष असतो का नाही, मग तो काय असतो रे बाबा, अव्ययी भाव समास असतो. कोणता समास असतो तो, अव्ययी भाव समास असतो. द्वंद्व मध्ये दोन्ही पद काय असतात, महत्वाची असतात. बहुव्रीही मध्ये दोन पद महत्वाचे नसून त्यांचा जेव्हा उल्लेख करतो आपण, तिसऱ्याच पदाचा काय होतो, उल्लेख होतो, काय ना, तिसराच शब्द तयार होतो, राईट. आणि तत्पुरुष मध्ये सेकंड जे पद आहे ते काय असते, महत्वाचं असते. इथपर्यंत क्लिअर आहे. 7ही क्वेश्चन क्लिअर आहे सगळ्यांना. कोणाला काही डाऊट, कोणाला काही प्रॉब्लेम इथपर्यंत नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन वर पाहू. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. 8वा क्वेश्चन आहे. वेदांतला जांभळाची खूप झाडे दिसली. वेदांतला जांभळाची खूप झाडे दिसली. काय करायचं आपल्याला, वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. वेदांतला जांभळाची खूप झाडे दिसली. पहिला ऑप्शन दिलेला आहे केवल वाक्य. पहिला ऑप्शन काय दिलेला आहे, केवल वाक्य. ऑप्शन बी आहे नकारार्थी वाक्य. ऑप्शन सी आहे संयुक्त वाक्य. आणि ऑप्शन डी काय आहे, विशेषण युक्त वाक्य. मग आता आपल्याला काय करायचं आहे बाबा, वाक्य ओळखायचं आहे. मग नकारार्थी आहे का, नाही सर नकारार्थी नाही आहे, म्हणजे ऑप्शन बी होईल का, नाही. विशेषण आहे का काही, नाही सर विशेषण पण नाही आहे. मग आता राहिलं काय, केवल वाक्य आणि संयुक्त वाक्य. आता मला एक सांगा, हे जे संयुक्त वाक्य असते, हे संयुक्त वाक्याची ओळख काय असते रे बाबा, काय असते या संयुक्त वाक्याची ओळख,
कसं ओळखतो तर सर हे संयुक्त वाक्य ज्यावेळी वाक्यामध्ये आम्ही काय करतो आणि पण परंतु किंवा असे उभयान्वयी अव्यय पाहत असतो किंवा दिसत असतात है ना, हे जे शब्द आहे हे शब्द दिसत असतात तेव्हा आम्ही त्या वाक्यांना काय संबोधतो संयुक्त वाक्य संबोधतो. मग आता मला सांगा याच्यात आहे का, याच्यात आणि आहे का नाही, पण आहे का नाही, परंतु आहे का नाही, किंवा आहे का नाही आहे. एक काय आहे सिंपल वाक्य आहे, सिंपल साधं सरळ स्टेटमेंट आहे. वेदांतला जांभळाची खूप झाडे दिसली. तर अशा वेळी जे वाक्य असते ते कोणतं वाक्य असते रे बाबा, केवळ वाक्य असते. तर लक्षात घ्यायचं केवळ वाक्याच्या बाबतीत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, याच्यात केवळ वाक्यामध्ये काय असते रे बाबा तर एकच कर्ता असतो आणि एकच काय असते रे त्याचं क्रियापद असते. केवळ वाक्याची ओळख काय आहे, केवळ वाक्याची ओळख काय आहे तर केवळ वाक्यामध्ये एकच कर्ता असतो आणि त्याचं एकच काय असते क्रियापद असते. कर्त्याला आपण काय म्हणतो, कर्त्याला भाषेत उद्देश्य म्हणतो. कर्त्याला आपण काय म्हणतो उद्देश्य म्हणतो. कर्त्याला काय म्हणतो रे आपण उद्देश्य म्हणतो. आणि क्रियापदाला आपण काय म्हणत असतो, क्रियापदाला विधेय म्हणतो. क्रियापदाला काय म्हणतो विधेय म्हणतो. तर लक्षात ठेवायचं वेदांतला जांभळाची खूप झाडे दिसली एक काय सरळ स्टेटमेंट आहे आणि याच्यामध्ये याच्यामध्ये पहा ना एकच कर्ता आहे आणि एकच त्याचं काय आहे क्रियापद आहे. आणि अशी जेव्हा काय असेल स्ट्रक्चर असेल, असं जेव्हा काय असेल सेंटेन्स असेल, वाक्य असेल, तेव्हा ते वाक्य कोणतं असते केवळ वाक्य असते. दुसरी गोष्ट केवळ वाक्याच्या बाबतीत काय लक्षात ठेवायची तर हे एक वाक्य विधानार्थी असू शकते, केवळ वाक्य विधानार्थी असू शकते, केवळ वाक्य प्रश्नार्थक असू शकते, केवळ वाक्य आज्ञार्थक असू शकते, केवळ वाक्य उद्गारवाचक सुद्धा असू शकते. तर सरळ त्यांना म्हणायचंय की सरळ जे स्टेटमेंट असतं त्याला आपण काय म्हणतो केवळ वाक्य म्हणत असतो. याच उलट संयुक्त वाक्य आणि पण परंतु किंवा, आणि पण परंतु किंवा हे उभयान्वयी अव्यय काय असतात, अव्यय आणि वाक्य जोडलेले असतात, त्याला आपण संयुक्त वाक्य असं म्हणत असतो. क्लिअर आहे इथपर्यंत? क्लिअर आहे. चला क्वेश्चन 9 नंबर पाहू. क्वेश्चन 9 चा काय आहे स्वयंभू त्याला काय म्हणतात विरुद्धार्थी पर्याय निवडायचा आहे आपल्याला. स्वयंभू विरुद्धार्थी पर्याय निवडायचा आहे ना. काय असते मग स्वयंभू, स्वयंभूला विरुद्धार्थी पर्याय निवडायचा आहे. काय आहे मग काय असते स्वयंभूचा विरुद्धार्थी पर्याय. स्वयंभू म्हणजे स्वतः झालेला ना, मग इथे गाफील होईल का नाही, पारतंत्र होईल का नाही, पराधीन नाही, इथे काय होईल प्रतिस्थापित. थोडासा हा प्रॉब्लेमॅटिक वाटत आहे ना. प्रतिस्थापित म्हणजे स्वबळावर त्याने काय केलेलं निर्माण केलेलं आहे ना. प्रतिस्थापित म्हणजे काय होते स्वबळावर त्याने काय केलेला निर्माण केलेला, प्रकट झालेला, स्वतः निर्माण केलेला, बरोबर. आणि स्वयंभू म्हणजे सुद्धा काय होते स्वतः निर्माण केलेला होते. मग इथे विरुद्धार्थी पर्याय कसा लागेल, इथे आपल्याला पाहिजे समान अर्थ असणारा, म्हणजे तिथे काय प्रतिस्थापित आहे ना. प्रतिस्थापित म्हणजे स्वतः निर्माण झालेला, स्वतः स्वयंभू म्हणजे काय होते प्रतिस्थापित, स्वतः निर्माण झालेला. आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द काय आपल्याला प्रतिष्ठापित. क्लिअर आहे? ठीक आहे. चला थोडस याच्यामध्ये काय आहे प्रॉब्लेम दिसत आहे, तर काय करू मी तो त्याला करेक्ट करेल आणि करेक्ट केल्यानंतर तुम्हाला तो एकदा काय करेल करेक्ट करून देईल. तोपर्यंत काय ना त्याला आपण काय करू होल्ड वर ठेवू. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहू क्वेश्चन 10. मला याच्यात थोडंसं काय वाटत आहे, एक तर मग ते क्वेश्चन चुकीचं आहे किंवा त्याला जे करायला सांगितलेले आहे ते चुकीचं होत आहे. ठीक आहे. पाहू क्वेश्चन 10 पहा. देवाज्ञा होणे काय आहे वाक्प्रचार आहे आणि त्याचा आपल्याला काय करायचं आहे अर्थ सांगायचा आहे. पहिला ऑप्शन आहे देव पावणे, सेकंड ऑप्शन आहे अवतार होणे, थर्ड ऑप्शन आहे मृत्यू पावणे आणि फोर्थ ऑप्शन आहे साक्षात्कार होणे है ना. देव पावणे, अवतार होणे, मृत्यू होणे, साक्षात्कार होणे. देवाज्ञा होणे देव पावणे का नाही, अवतार होणे का नाही, काय होणे मृत्यू पावणे, काय होणे मृत्यू पावणे. लिहितो ना देवाज्ञा झाली या इसमाला या तारखेला या दिवशी है ना. तिथं मग ते काय शुक्ल पक्ष अजून कोणता पक्ष जे काही पक्ष असतील ते पक्ष ते सगळं टाकल्यानंतर काय ते देवाज्ञा झाली म्हणते. देवाज्ञा झाली म्हणजेच काय त्याचा तो मृत्यू पावलेला आहे ना.
अचूक शब्द ओळखायचा आहे, म्हणजे बरोबर असलेला आपल्याला काय करायचा शब्द ओळखायचा आहे. ऑप्शन ए दिलेला आहे वार्ताहर, ऑप्शन बी दिलेला आहे वार्ताहर, ऑप्शन सी दिलेला आहे वार्ताहार आणि ऑप्शन डी दिलेला आहे वार्ताहर. मग कोणता असते बरोबर? काय असतो तो जो न्यूज कलेक्ट करतो त्याला आपण काय म्हणतो? वार्ताहर म्हणतो. वार्ताहर. वार्ताहर ऑप्शन सी इज द राईट आन्सर. हे सगळेचे सगळे काय आहेत? चुकीचे आहेत. आणि आपल्याला काय ओळखायचा होतो? अचूक ओळखायचा होता, म्हणजे बरोबर असलेला ओळखायचा होता. समजून राहिलं का इथपर्यंत? इथपर्यंत 11 क्वेश्चन क्लिअर आहे. 9 होल्डवर आहे. त्याचं मी एकदा क्लिअर करेल आणि तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये तो क्लिअर करून देईल. मी स्वतःच कमेंट करून ते क्लिअर करेल तो क्वेश्चन. ठीक आहे. 11वा क्वेश्चन काय आहे हे क्लिअर आहे. चला 12व्यावर या. छावा कादंबरीचे लेखक सांगा. छावा कादंबरीचे लेखक कोण आहे? तर पहिला आहे शिवाजी सावंत, बी ऑप्शन आहे केशव मेश्राम, सी ऑप्शन आहे बासी मर्ढेकर आणि डी ऑप्शन आहे वि स खांडेकर. डी ऑप्शन काय आहे? वि स खांडेकर आहे. मग काय असते रे बाबा? छावा या कादंबरीचा लेखक कोण आहे? तर लक्षात घ्या, छावा या कादंबरीचा लेखक कोण आहे? शिवाजी सावंत आहे. कोण आहे? शिवाजी सावंत आहे. तर लक्षात घ्यायचं, छावा या कादंबरीचा लेखक जर कोण म्हटलं तर कोण आहे? शिवाजी सावंत आहे. क्लिअर आहे का इथपर्यंत? समजलं? समजून राहिलं सगळ्यांना की काय अडचण आहे? कोणाला काही अडचण नाही ना? ठीक आहे. चल लक्षात ठेवायचं ना, छावा कोणाचा आहे? छावा कोणाला म्हटलं गेलेलं आहे? शंभूराजांना. शंभूराजांना छावा म्हटलेलं आहे ना, शिवाजीचा छावा. लक्षात ठेवायचं, छावा शिवाजी, छावा शिवाजी. ठीक आहे. चला चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. काय करायचं आहे? 13 नंबरचा क्वेश्चन आहे. चुकीची जोडी ओळखा. ए ऑप्शन दिलेला आहे देव, दानव, सबल, दुर्बल, घर, सदन, खेद, हर्ष. सोपं आहे, एकदम इझी आहे. देवाच्या अपोजिट काय असते? दानव. देवाच्या अपोजिट दानव, राईट. सबलच्या अपोजिट काय असते? दुर्बल. अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी. अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी है ना. खेद, खेद म्हणजे दुःख आणि हर्ष म्हणजे आनंद. आणि ते चुकीचा कोणता आहे? घर, सदन दोन्ही काय आहे? ते समानार्थी. हे काय आहे? समानार्थी शब्द आहेत दोन्ही. आणि बाकीचे जे ऑप्शन दिलेले आहेत ते एकमेकांच्या काय आहे? विरुद्ध आहे. क्लिअर आहे? क्लिअर आहे रे बाबा? आहे ना? ठीक आहे. चला क्वेश्चन 14 पहा. ज्या प्रयोगात संयुक्त क्रियापदाच्या क्रियापदाने समाप्तीचा अर्थ सूचित होतो अशा प्रयोगाला प्रयोग म्हणतात. है ना? काय म्हणतात? लक्षात घ्या. याच्या अगोदरही एक डेफिनेशन व्याख्या विचारल्या गेलेली आहे आणि आपण काय म्हणतो? व्याख्या विचारेल का? व्याख्या विचारल्या जात आहे. व्याख्या व्यवस्थित करूनच जायचं. नुसतं एक्झाम्पल वरून घोकमपट्टी करत बसायचं नाही. त्याच्या व्याख्याही समजून घ्यायच्या आणि व्याख्याही त्या एक्झाम मध्ये विचारल्या जातात. हे आपण आजच्या पेपरवरून पाहूनच राहिलो है ना. तर मग आता काय म्हणतो हा? तर ज्या प्रयोगात संयुक्त क्रियापदाच्या क्रियापदाने समाप्तीचा अर्थ सूचित होतो. कशाचा होतो? समाप्तीचा अर्थ सूचित होतो अशा प्रयोगाला म्हणतात. तर पहिला ऑप्शन दिलेला आहे प्राचीन कर्मणी, शक्य कर्मणी, नंतर समापन कर्मणी आणि नवीन कर्मणी. काय असते रे बाबा? मग काय होते? काय होते सांगा. चला काय होते? बाकी तुम्ही क्लिअर केले. आता एक हे सांगा तुम्ही काय होते याचा आन्सर? यस सर समापन कर्मणी. बरोबर. काय आहे? समापन कर्मणी. क्लिअर आहे का इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे. काय म्हणते हा? ज्या प्रयोगात संयुक्त क्रियापदाच्या क्रियापदाने समाप्तीचा अर्थ, लक्षात घ्या ना, इथेच आहे व्याख्येमध्येच काय दिलेलं असते त्याचा आन्सर दिलेलं असते. समाप्तीचा अर्थ जिथे सूचित होतो तो कोणता असतो? सॉरी, कोणता असतो तो? समापन कर्मणी प्रयोग असतो. क्लिअर आहे इथपर्यंत? नेक्स्ट जायचं. चला नेक्स्ट पाहू कोणता आहे. तर ठीक आहे. नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन पहा. क्वेश्चन 15. अग्निपंख यांचे आत्मचरित्र आहे. अग्निपंख रिकामी जागा कोणाचे आत्मचरित्र आहे? पहिलं दिलेलं आहे नासी फडके, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, वेदा सावरकर आणि गोरा खैरनार. आता मला सांगा अग्निपंख है ना, विंग्स ऑफ फायर है ना, विंग्स ऑफ फायर तर कोणाचं आत्मचरित्र आहे म्हणजे ते काय? कोणाचं आहे बाबा? नारायण सीताराम फडके, नासी फडके यांचं आहे का? नाही सर, यांचं नाही आहे. मग कोणाचं आहे? विदा सावरकरांचं आहे का? नाही सर. गोरा खैरनार नाही. मग कोणाचं आहे? डॉक्टर एपीजे
अब्दुल कलाम यांचं आत्मचरित्राचं नाव काय आहे? अग्निपंख, है ना. नेक्स्ट पहा क्वेश्चन 16. क्वेश्चन 16 काय आहे? बालकडू पाजणे. क्वेश्चन 16 काय आहे? बालकडू पाजणे म्हणजेच काय होते म्हणते? बालकडू पाजणे त्याचा आपल्याला काय करायचं आहे? अर्थ सांगायचा आहे. मग पहिलं काय आहे? बाळास दूध पाजणे. बाळास दूध पाजणे. ऑप्शन बी काय आहे? बाळास औषध पाजणे. ऑप्शन सी काय आहे? बाल मनावर संस्कार करणे. आणि ऑप्शन डी आहे बाळास शिकवणे. बाळास शिकवणे. मग आता काय होईल रे बाबा? काय होईल? बाळास दूध पाजणे होते का बालकडू पाजणे म्हणजे? नो सर, नाही होत सर, है ना. औषध पाजणे नाही सर. बाळास शिकवणे नाही. काय होते? बाल मनांवर जे काही आपण बालपणी संस्कार घालत असतो त्याला आपण काय म्हणतो? बालकडू पाजणे असं बोलत असतो. इथपर्यंत क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचा? ठीक आहे. चलो क्वेश्चन 17 नंबरचा क्वेश्चन पहा. काय म्हणतो हा? तोंडात तीळ न भिजणे. वाक्प्रचार आहे तोंडात तीळ न भिजणे. तोंडात तीळ न भिजणे काय आहे? त्याचा अर्थ काय होतो वाक्प्रचाराचा? है ना. तोंडात तीळ न भिजणे काय होते? ऑप्शन ए दिलेला आहे हाव सुटणे. ऑप्शन बी आहे मर्यादा सोडून उद्धटपणे बोलणे. ऑप्शन सी आहे कोणतीही गुप्त गोष्ट प्रकट करणे. आणि ऑप्शन डी काय आहे? थुंकून देणे. पचकन थुंकून देणे. कसं थुंकून देणे? पचकन, है ना. तर तोंडात तीळ न भिजणे वाक्प्रचार काय असते? मग काय असते रे बाबा? काय होईल? यस, मर्यादा सोडून उद्धटपणे बोलणे होते का? मर्यादा सोडून उद्धटपणे बोलणे आणि हेमाड तोंड्या व्यवस्थित करायचं ते काय आहे रे? चुकीचं ऑप्शन आहे. अशानं काय करशील तू? काय करशील रे बाबा? निगेटिव्ह मध्ये मार्किंग घेऊन जाशील आणि स्वतःचा धिंगाणा करून घेशील. थोडस वाचत जाय, अभ्यास करत जाय. हाव सुटणे असते का? हाव सुटणे सुद्धा होत नाही. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. तोंडात तीळ न भिजणे म्हणजेच कोणतीही गुप्त गोष्ट प्रकट करणे. थुंकून देणे का? नाही. पचकन थुंकून देणे सुद्धा होत नाही. चला क्वेश्चन 18 काय म्हणतो? मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा. मला परीक्षेत कोणता रे बाबा? पहिला वर्ग मिळावा म्हणजे पहिला नंबर यावा माझा. मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा. वाक्याचा काय करायचा? आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. मग ऑप्शन दिलेला आहे नकारार्थी. ऑप्शन बी आहे विद्यार्थी. ऑप्शन सी आहे संकेतार्थी. आणि ऑप्शन डी आहे आज्ञार्थी. काय म्हटलंय मी? नकारार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी आणि आज्ञार्थी. सांगा मग मला त्याच्यातलं कोणता आहे? तर चला नकारार्थी आहे का पहिलं? नाही सर, नकारार्थी नाहीये. म्हणजे ऑप्शन ए होईल का? नाही. मग संकेत दिलेला आहे का कुठला? नाही सर, कोणताच प्रकारचा संकेत दिलेला नाहीये. म्हणजेच काय होईल? ते सुद्धा होणार नाही. नंतर आज्ञा दिलेली आहे का कुठली? आज्ञा नाही सर, आज्ञा सुद्धा नाहीये. मग राहिलं काय? विद्यार्थी, विद्यार्थी, विद्यार्थी नाही, विद्यार्थी. विद्यार्थी प्रकार आहे तो. वाक्याचा कोणता प्रकार आहे? विद्यार्थी प्रकार आहे. आणि कसा ओळखायचा रे बाबा? तर लक्षात घ्यायचं हे विद्यार्थी वाक्य एक सरळ सरळ असते. आणि अशा वाक्यातून काय होते? एक तर तर्क, कर्तव्य, शक्यता, योग्यता आणि इच्छा व्यक्त करण्याचं काम हे वाक्य करत असतात. काय म्हटलं मी? तर्क, शक्यता, योग्यता, इच्छा, राईट. अशा गोष्टी काय करतात ते? है ना. तर्क, कर्तव्य, शक्यता, इच्छा, योग्यता या गोष्टी शो करण्याचं काम, दाखवण्याचं काम काय करत असतात? विद्यार्थी वाक्य करत असतात. इथे पहा ना, मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा त्याची इच्छा आहे ती. बरोबर आहे. ती काय? त्याची इच्छा आहे की त्याला परीक्षेत कोणता वर्ग मिळाला पाहिजे? पहिला वर्ग मिळाला पाहिजे. क्लिअर आहे. म्हणून त्याचा ऑप्शन काय आहे? बी इज द करेक्ट आन्सर, है ना. क्वेश्चन 19 पहा. पान उतारा करणे. योग्य अर्थ सांगा म्हणजे पान उतारा करणे. ऑप्शन ए पहा, पाणी उतारावर वाहणे, पायरीवरून उतरून जाणे, पाय उतार होणे, अपमान करणे, आणि अपमान करणे. काय होते बाबा? सरळ 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 सरळ. हा यस, काय होते सर? सर अपमान करणे. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. चला क्वेश्चन 20 आहे. क्वेश्चन 20 काय म्हणतो? मिनलला थंडी वाजते. प्रयोग. हा, हे बेस्ट एक्झाम्पल है ना. बऱ्याच वेळा नंतर या पेपर मध्ये काहीतरी असं मिळालंय की जे काय बाबा ज्याने काय होईल? माणूस पाहिल्यास काय होते? गार होतो. जर कॉन्सेप्ट क्लिअर नसतील तर. आता इथे काय म्हणते? आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. प्रयोग ओळखायचा आहे. प्रयोग ओळखायसाठी आपण काय करत असतो? पाहतो कर्त्याला प्रत्यय आहे का, कर्माला प्रत्यय आहे का. दोघांनाही प्रत्यय, कर्त्याला प्रत्यय नसेल आणि कर्माला प्रत्यय असेल तर मग तो कर्तरी प्रयोग असतो.
कर्माला प्रत्यय नसतो आणि कर्त्याला प्रत्यय असतो तो कर्मणी असतो, राईट. दोघांनाही असेल तर मग भावे असतो, आहे ना. अशा त्याच्या काय ट्रिक्स आहेत, त्या ट्रिक्स पाहायच्या असतात. पाहिजे इथे पहा काय म्हणतो, मिनलला थंडी वाजते. मिनलला थंडी वाजते, खास करून अशा सेंटेन्स मध्ये लक्षात घ्यायचं. मग आता याच्यामध्ये करता कसा ओळखतो मी, करता कसा ओळखतो, है ना. करता मुख्य क्रियापदाला नारा नारी नारे, नारा नारी नारे असा शब्द प्रश्न केल्यास मिळणार उत्तर काय असते तुमचं, करता असते, राईट. प्लस कोण, प्लस कोण किंवा काय, प्लस कोण किंवा काय. चला मग वाजणारी कोण, वाजणारी कोण रे बाबा, थंडी. वाजणारी कोण, थंडी. म्हणजे हे काय, थंडी तुमचा काय आहे, करता आहे. अशा वेळी सेंटेन्स मध्ये गोंधळ होऊ शकतो. आपण काय करतो, मिनलला सुद्धा करता मानत असतो, पण आपलं मानल्यानं चालणार आहे का, नाही. आपल्या मानल्यानं काही चालत नाही. जे आपल्याला कॉन्सेप्ट आहे त्या कॉन्सेप्टनं आपल्याला काय करायचं असतं, जायचं असते. मग वाजणारी कोण म्हटलं तर काय रे बाबा, थंडी आहे. आणि लक्षात घ्या मग आता वाजणारी कोण, थंडी. हा, करता ओळखला. नंतर काय ओळखायचं आपल्याला, कर्म ओळखायचंय. कर्म ओळखायचं. कर्म ओळखताना मी काय करतो, वाजलेली काय, वाजलेली काय. पुन्हा उत्तर काय येते रे बाबा, थंडीचे ते. म्हणजे हे सुद्धा कर्म सुद्धा काय आहे तुमचं, थंडीचं आहे. लक्षात घ्यायचं, जर अशा वेळी एका सेंटेन्स मध्ये कर्ता आणि कर्म काय दिलेलं असेल, थंडी म्हणजे एकच दिलेलं असेल, तर तेव्हा ते काय असते, काय असते रे, तेव्हा ते कर्ता असते. आणि लक्षात घ्यायचं, हा याच्यामध्ये कर्म राहत नाही. मी काय म्हटलं, जर जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता कर्ता आणि कर्म शोधण्यासाठी, त्याचं उत्तर जर दोन्ही प्रश्नांचं उत्तर एकच येत असेल तर तो काय असतो, वाक्यात कर्ता असतो. आणि अशा वाक्यात कर्म राहत नाही. आणि लक्षात घ्या, म्हणजेच हा का कोणता प्रयोग आहे, कर्तरी प्रयोग आहे. आणि कसा आहे, कर्म आहे का याच्यामध्ये, नाही. म्हणून हा कोणता प्रयोग आहे, अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. अकर्मक कर्तरी प्रयोग आहे का, कारण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कर्म नाही. कारण काय, कर्ता आणि कर्म दोन्ही काय आहेत, एकच शब्द आहे. आणि अशा वेळी अशा सेंटेन्स मध्ये किंवा अशा वाक्यामध्ये ज्याच्यामध्ये काय होते, कर्ता आणि कर्म एकच शब्द असतो, तेव्हा अशा वाक्यामध्ये कर्म राहत नाही. ते काय असते रे बाबा, कर्ता असते. क्लिअर आहे का इथपर्यंत, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन पहा रे, सावळा गोंधळ अलंकारिक शब्द आहे, त्याचा अर्थ सांगायचा आपल्याला. ऑप्शन ए आहे नीटनेटकेपणा, अव्यवस्थितपणाचा कारभार, लांबणीवर पडलेले काम आणि कंटाळवाणे वाटणारे काम. तर काय होते मग सावळा गोंधळ म्हणजे, तर लक्षात घ्या सावळा गोंधळ म्हणजे काय होते, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर, अव्यवस्थितपणाचा कारभार. क्लिअर आहे. सावळा गोंधळ म्हणजे अव्यवस्थितपणाचा कारभार, ठीक आहे. चलो नेक्स्ट पहा क्वेश्चन 22, दाती तृण धरणे. दाती तृण धरणे म्हणजे काय करणे रे बाबा, तर पाठिंबा देणे, विश्वासघात करणे, सावध असणे, शरण येणे. काय म्हणते याच्यापैकी मग तुमचं दाती तृण धरणे म्हणजे, तर लक्षात घ्या काय येते, हा यस यस, शरण येणे. शरण येणे, शरण येणे काय आहे तुमचं राईट आन्सर आहे. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. क्वेश्चन 23 पहा, सुरुवात हा एक वर्ड दिलेला, शब्द दिलेला आहे. आणि समानार्थी नसलेला म्हणजेच काय, विरुद्धार्थी है ना. समानार्थी नसलेला म्हणजेच काय, विरुद्धार्थी शब्द पाहायचा आपल्याला याचा. तर सुरुवात, प्रारंभ विरुद्धार्थी आहे का, नाही. श्री गणेशा नाही, आरंभ नाही, काय आहे, अंत काय आहे, विरुद्धार्थी शब्द आहे. 24 नंबरचा क्वेश्चन पहा, साक्षरता प्रसार शिबिराचे निमंत्रण आले असते तर शिक्षक सहभागी झाले असते. तुम्हाला दिलेलं आहे तिथे ऑप्शन ए वाक्य ओळखायचं आहे, विद्यार्थी वाक्य. ऑप्शन बी स्वार्थी वाक्य. ऑप्शन डी सी आज्ञार्थी वाक्य. आणि ऑप्शन डी संकेतार्थी वाक्य. मग आता मला एक सांगा, तुम्ही या हे दिलेलं जे सेंटेन्स आहे ते कोणतं वाक्य आहे, तर लक्षात घ्या विद्यार्थी वाक्य काय असते, तर्क, कर्तव्य, राईट. नंतर शक्यता, नंतर आणखी त्याला समजा योग्यता असते, त्याची इच्छा असते. तर्क, कर्तव्य, शक्यता, योग्यता आणि त्याची इच्छा दाखवायची असेल तर ते काय असते, विद्यार्थी असते. इथे आहे का यापैकी काही नाहीये सर, म्हणजे विद्यार्थी नाहीये. स्वार्थी वाक्य काय करते, नुसतं काळाचा बोध दाखवत असते. इथं दाखवलेलं आहे काय, नाही. आज्ञा दिलेली आहे का, नाही दिलेली आहे.
म्हणजेच तुमचं ऑप्शन डी काय आहे, संकेतार्थी, आणि तेच काय आहे तुमचं करेक्ट आन्सर आहे. क्लिअर आहे, समजून राहिला, समजलं? ठीक आहे. चलो नेक्स्ट पहा 25 नंबर. शंकर पाटील यांनी लिहिलेली पुस्तकाचे नाव सांगा म्हणते. शंकर पाटील यांनी लिहिलेलं जे काही पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचं नाव सांगा. काय आहे रे बाबा, काय आहे शंकर पाटलाचं? तर नातीगोती कोणाचं आहे? दिलीप प्रभावळकर. नातीगोती कोणाचं आहे? दिलीप प्रभावळकर है ना, यांचं नाटक आहे ते दिलीप प्रभावळकरांचं. आणखी काय आहे? रा बोराळ्यांचं है ना. लक्षात घ्या, हे नातीगोती जे आहे हे दिलीप प्रभावळकर यांचं काय आहे, नाटक आहे. आणि जे लिखाण काम आहे ते रा बोराळे यांचं सुद्धा आहे. खोगीरवर्ती देशपांडे, पु ल देशपांडे. मग काय होतं रे मामा? नातीगोती दिलीप प्रभावळकर यांचं नाटक आहे, रा बोराळे यांचं लेखन आहे. हा, मग ऑप्शन काय आहे? डी वाढीव शंकर पाटलांचं काय लिहिलेलं पुस्तक आहे. तर लक्षात घ्या मित्र, इथे काय करू आपण, आजचा आपला जे 25 क्वेश्चनची सिरीज आहे, समजा जे 25 क्वेश्चन आहेत इथे आपले काय झाले, पूर्ण झालेले आहे. तर जर तुम्हाला काय होत असेल, व्यवस्थित कॉन्सेप्ट वगैरे व्यवस्थित क्लिअर होत असेल तुमचे, आणि तुम्ही सॅटिस्फाईड समाधानी असाल, तर काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेवढा शेअर करता येईल तेवढा शेअर करा. ठीक आहे. इथे काय करू आपण, आजचं लेक्चर थांबवू. ठीक आहे. थँक्यू.